वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी राजकीय वर्तुळातून 2.5 वर्षांनंतर नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. वसमत शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त 26 एप्रिलला वसमत शहरात आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन झालं आणि लोकार्पण देखील पार पडले. या प्रसंगी पवार उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे वक्तव्य केले. 2.5 वर्षांनंतर नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल असं यावेळी त्यांनी वक्तव्य केले. त्यामुळे एकंदरीतच आता महायुतीतील मंत्रिमंडळातील जागा काही बदलणार का, यामुळे आता या चर्चांना सध्या उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीतच पुढची रणनीती आणि पुढच्या गोष्टी कशा असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. संजय बनसोडे असतील आणि इतर माझे सहकारी असतील, या सगळ्यांना आपण मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर शेवटच्या वर्षी संधी दिलेली होती. ज्यावेळेस त्यांना आता संधी दिलेली आहे, त्यांना मी सांगितलेलं आहे की 2.5 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करा आणि 2.5 वर्षांनी नवीन लोकांना आपण त्या ठिकाणी. त्याच्यामुळं मी कुठेही माझा शब्द बदललेला नाहीये.